कागल चेकपोस्ट येथे पुन्हा अपघात. कनेरीच्या विनायक अनिल पाटील युवकाचा जागीच मृत्यू. गेल्या 3 महिन्यातील ही 5वी दुर्दैवी घटना. यादव चॅनलवरती आपण नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. न्यूज ग्रेट महाराष्ट्र. कागल चेकपोस्ट बनलाय मृत्यूचा सापळा. याच ठिकाणी गेल्या 3 महिन्यापासून 5 नागरिकांचा जीव गमवावा लागला आहे. कागलकडून निप्पाणीकडे जात असताना या ठिकाणी हा वळण आणि एका बाजूला हायवे, यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता जास्त. आणि याच ठिकाणी गेल्या 3 महिन्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येते. आज सायंकाळी 5च्या सुमारास विनायक अनिल पाटील राहणार कनेरी, तालुका करवीर यांच्या 2 व्हीलर गाडीला आयशर ट्रकने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना कागल ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. विनायक पाटील हे पेशाने नोकरी करत होते. बिरेश्वर क्रेडिट सोसायटी या ठिकाणी ते नोकरी करत असताना त्यांच्या पश्चात आई, वडील आणि लग्न झालेली बहीण असे त्यांचे कौटुंबिक परिस्थिती आहे. दरम्यान विनायक यांच्या अपघाती मृत्यूने कनेरी गावामध्ये शुकशुकाट पसरला असून सगळीकडे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज या अपघातामध्ये विनायक जरी निघून गेला असला तर विनायक बरोबरच गेल्या 3 महिन्यामध्ये याच ठिकाणी 5 लोकांचा दुर्दैवी अंत याच रस्त्याने आणि याच चेकपोस्टने पाहिला असं म्हणाय गेलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणूनच कागल शहर शिवसेना उभाटा गटाचे अजित मोडे यांनी तात्काळ हे हायवेची वाहतूक थांबवण्याची मागणी केल्यानंतर कागल पोलीस यांच्या वतीने या ठिकाणी हायवेवरची ही असणारी वाहतूक थांबवण्यात आली आणि त्या ठिकाणी ती चेकपोस्ट मार्गे वळवण्यात आली. या 5ही अपघातांना चेकपोस्ट अथॉरिटी ही जबाबदार आहे का? आणि जर जबाबदार असेल तर त्या चेकपोस्ट अथॉरिटीनं काय करायला हवं? आपलं मत नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला सांगा. न्यूज ग्रेट महाराष्ट्र, कागल.